वैयक्तिक सांगितलं की आमच्या किती त्याप्रमाणे त्या प्रमाणात लोक नाही आहेत, तो तुमचा लुकआउट आहे. तुम्ही मोठे मोठे निविदा प्रक्रियेमध्ये थोडं लक्ष कमी करा. आणि जनता भयभीत झालेली आहे त्या मोकाट पुत्रांमुळे. सगळं तुम्ही नियमात चालणार आहे का? अख्खं शहर नियमात चाललंय का? सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहे काय नाही ठीक आहे ना. माणसं मरेपर्यंत तुम्ही वाट बघणार आहात का? म्हणजे मोशीची दुर्घटना झाल्यानंतर कळलं की कचऱ्याची काय अवस्था आहे. म्हणजे तुम्हाला अशी दुर्घटना वारंवार पाहिजे का? आणि म्हणून हे अत्यंत दुर्दैव आहे. मी जरा प्रशासनाने जे प्रशासकीय राजवटीचा जो चार वर्षाचा कालखंड आहेत ना, ते झापड आलेली आहे डोळ्यावर. ती जरा झापड त्यांनी काढावी. मी आयुक्तांना विनंती करेन, आयुक्त साहेब तुम्ही नवीन आलेलात, तुम्ही सगळ्या पापाचं प्रायश्चित्त तुम्ही एकटे करू शकत नाही, पण निदान त्यावर काहीतरी फुंकर टाकू शकता. आणि म्हणून ह्या परिसरामध्ये जे काय चाललेलं आहे, ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते विदारक आहे. शहराला शोभनीय नाही. आज एवढ्या प्रगत शहरामध्ये मोकाट कुत्र्याचा त्रास होणं आणि एवढ्या चिमुरडीचा हाल होणं ही एक घटना नाही. हे आता ते योगायोगानं सीसी कॅमेरामध्ये किंवा ह्या सगळ्या पद्धतीने त्यानंतर 8-9 जणांना चावलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण देखील पत्रकारिता म्हणून आपली जनतेचे जागरूक नागरिक म्हणून देखील आपण आपल्या आरशातून आपल्या चेहऱ्यातून देखील त्यांना आपण वॉर्निंग द्यावी. हे आंदोलन फक्त केवळ काहीतरी घटना घडली म्हणून नाही. आम्ही वारंवार या संदर्भात जर नाही हे केलं तर आम्ही त्या पद्धतीने पावलं उचलू. अशाच पद्धतीचं कदाचित आम्हाला असा प्रयत्न करावा लागेल, ओरिजिनल पिसाळलेली कुत्री इथं आणून सोडायची. उद्या आज पाळीव आणलेले आहेत. उद्या आम्ही शिकवून पिसाळलेले आणू, शिकलेली पिसाळलेली असले आणू कुत्रे. त्या पद्धतीने आम्ही त्यांनी निश्चित त्यांनी काळजी घ्यावी. आणि आपल्या घरातल्या मुलाला चावलंय असं तर त्यांनी भावना निर्माण स्वतःमध्ये अंतर्मन जरा जागृत ठेवा त्यांनी. म्हणून अशा पद्धतीने मी आपल्याला मागणी करतो. नाही काय सांगाल तुम्ही? घटना ही एकदम दुर्दैवी आहे. आज एक नगरसेविका नेतृत्व करते. त्या नेतृत्वामुळे मी एवढं सांगू शकते, आज तिच्या आईची जी खंत आणि ती आरोळी जर ऐकली तर खरंच दुसऱ्यांच्या छातीमध्ये धडधड होईल. इतकी म्हणजे ती आई त्या लोकांना सांगत होती, माझ्या मुलीला वाचवा, माझ्या मुलीला वाचवा. आज ही एक घटना घडलेली नाही. त्याच्यानंतर अशा 10 ते 15 लोकांना कुत्री चावलेली आहे. तर आज ही घटना घडू नये हे आम्ही वारंवार मागं पण पालिकेत मांडलेलं आहे, पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. माझा एक विषय आहे की आज जरी कारवाई जर यांनी केलेली नाही, आज या कुत्र्यांचा जर यांनी बंदोबस्त केलेला नाही, तर आज आमच्या भाऊसाहेबांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही पिसाळलेली कुत्रं इथं आणू सोडू. तर जर ही कारवाई त्यांनी एका महिन्यामध्ये नाही पूर्ण जर केली तर खरोखरच आम्ही पिसाळलेली कुत्री या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सोडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलते यांचं. या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर निमित्त आहे या मुलीचं. खरं पाहिलं तर एक निमित्त आहे. आज ही एवढी लहान मुलगी, त्या लहान मुलीच्या बाबत म्हणजे आज 5-6 कुत्रे या ठिकाणी चावतात, त्या चावा घेतात. अशी एक म्हणून नाही की म्हणजे शरीर असं कुठला पाय नाही त्याला असं वरखडला नाही किंवा चावा घेतला नाही. आणि एवढं दुर्दैवी अशी घटना घडलेली. त्याच्यासाठी हे झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलो, हा व्यक्ती 10 बाय 10च्या रूममध्ये राहतो. 10 बाय 10 परिस्थिती इतकी गरीब आहे की तो त्या मुलीचा दवाखाना करू शकत नाही. म्हणून आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी ज्या आमची प्रभाग वाईज मिटिंग झाली त्या प्रभागात देखील सांगितलं. त्याच्यानंतर स्टँडिंगला मिटिंग झाली. स्टँडिंगला मिटिंग झाल्यानंतर या मुलीला त्या ठिकाणी जे आपले सभापती आहेत बारणे साहेब, त्यांनी ह्या मुलीला 5 लाख रुपये मदत करा असं ठणकावून सांगितलं. त्यावेळेस मी त्या सभापती महोदयांनी विनंती केली की या मुलीला 5 लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात यावे. सभापतींनी महोदयांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की त्या मुलीसाठी 5 लाख रुपये हा स्टँडिंगच्या मिनिट्समध्ये तो विषय आहे. आणि अजून देखील काल परत स्टँडिंग झाली. काल त्यांना मी विचारलं ह्याची काय पुढं काय झालं, तर त्याचा आज अजूनपर्यंत त्या ठिकाणी काही प्रशासनाने केलेलं नाही. म्हणजे एवढी निर्दयी असे आहे प्रशासन. खरं पाहिलं तर आपण म्हणतो भटकी कुत्री, पण ह्याच्यामध्ये वास्तविकता पाहिलं ह्याच्यामध्ये 2 गोष्टी एकत्र येतात.
एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा येतो म्हणजे कचरा आणि कुत्री हा जरी आज आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जी मेन बिल्डिंग आहे या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कुत्र्यांसाठी आंदोलन केलं. यामध्ये या शहराच्या सगळे नगरसेवक नगरसेविका आणि महिलाध्यक्ष आणि सगळेच पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की चिखलीमध्ये 9 ऑगस्टला ही जी आपली लहान चिमुकली हिला 5-6 कुत्र्यांनी चावा घेतला आणि 65 टाके या ठिकाणी आज चिमुकलीला पडलेले. इतकी छोटी मुलगी आहे. त्याचप्रमाणे 10 ऑगस्टला चिंचवड या ठिकाणी एका लहान मुलाच्या मागे 3 कुत्री लागली आणि त्याचा पण चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाने त्या ठिकाणी विरोध केला. लोक पळत आली त्यामुळे त्या मुलाचा जीव वाचला. आणि या पिंपरी चिंचवडमध्ये कमीत कमी 1 लाख कुत्री या ठिकाणी मोकाट रस्त्यावर चौकामध्ये फिरत असतात. आणि ती कुत्री सकाळी पहाटे जी लोक चालतात, वॉकिंगला चालतात किंवा अख्ख्या दिवसामध्ये महिला मंडळी आमच्या मुलांना शाळेत येतात, त्यांच्या गाडीच्या मागे लागतात. आणि असंख्य कुत्री म्हणजे मला असं वाटतं एका प्रभागात कमीत कमी 3-3 हजार कुत्री या ठिकाणी आहेत. आणि अनेक वेळा आम्ही या ठिकाणी आंदोलनं केली, मागण्या केल्या. पहिल्या GB जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस पहिल्या GB या ठिकाणी आम्ही आमची सगळ्या नगरसेवकांनी एक मत मांडलं की आता कुत्र्यांच्या संबंधी आपल्याला मोठा विषय या ठिकाणी घेतला पाहिजे आणि या कुत्र्यांचा विषय संपवला पाहिजे. पण तसं काय झालं नाही. 6 महिने होऊन सुद्धा या प्रशासनाने या ठिकाणी काहीच केलं नाही आहे. आता मागच्या 2 दिवसापूर्वी आम्ही सेगड जे क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत सगळे साहेब यांना त्या ठिकाणी बोलवलं आम्ही नाही. पण त्या ठिकाणी फक्त ते अख्ख्या 1 लाख कुत्र्यांचं फक्त काम ते एकटीच करतात. ते त्यांना या प्रशासनाने लोक दिले नाही आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केले. मला असं वाटतं की हे आंदोलन उद्या या चिमुकलीला 56 किंवा 65 टाके या ठिकाणी बनलेले आहेत. मग उद्या तुम्ही भविष्यामध्ये लोकांना मारायचं काम हे कुत्र्यांनी केलं पाहिजे याची तुम्ही वाट पाहता का? म्हणून आम्ही जास्त 8 दिवसाचा अल्टिमेट या ठिकाणी आम्ही सगळे नगरसेवकांनी पदाधिकारी या प्रशासनाला देतो. आणि 8 दिवसामध्ये त्यांनी काय केलं नाही मोठं तीव्र आंदोलन लाखो लोक या ठिकाणी या शहरात जमतील आणि सगळे रस्ते आम्ही या ठिकाणी बंद करून टाकू. या ठिकाणी या प्रशासनाला सांगतो आणि कुत्र्यावर तुम्ही उपाय केला पाहिजे. त्यांना नियम केले पाहिजे. त्यांना कुठं ना कुठं त्यांची जागा व्यवस्थित त्यांना दिली पाहिजे आणि मग हे सगळं मंबळ या ठिकाणी विनंती आहे. समजा जी घटना 9-10 दिवसापूर्वी जी घडली, गेल्या काही दिवसापूर्वी जी चिमुकलीसोबत जी घटना घडली, प्रथमतः त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. खरं तर इलेक्शन झाल्यानंतर आपली जी पहिली सभा झाली त्या पहिल्या सभामध्ये सगळ्या नगरसेवकांनी विरोध केला, त्या कुत्र्यांचा प्रश्न मांडला. तर जेव्हा महापौरांनी सांगितलं की बाबा तुम्ही प्रत्येक एरियामध्ये तुम्ही शेल्टर तयार करा आणि त्या कुत्र्यांना तिथं ठेवा, पण अजून पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं अजून पण ती जागा त्यांनी बघितली नाही आणि त्यांनी त्याच्यावरती काहीच उपाययोजना केली नाही. मी आता मध्ये माहिती घेतली ते नुसते एस्टिमेट बनवतात आणि फक्त गाड्या पाठवतात, दुसरं काहीच करत नाही. आम्ही अनेक वेळा त्यांना रिक्वेस्ट केली. खरं तर ते दगडे साहेब जे आहेत, खरं तर आज नागरिक जर वैतागले ना तर दगडांना दगड मारल्याशिवाय राहणार नाही. त्या अधिकाऱ्यांना खरं तर निलंबितच केलं पाहिजे, कारण जे तेच जबाबदार आहेत ह्या गोष्टीला. आम्ही वारंवार सांगून पण ती कुत्री उचलली जात नाही. नक्कीच त्यांच्या शेल्टरचं काम लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. जर ते काम चालू झालं नाही आणि ती कुत्रं जर तिथं ठेवली नाही तर आम्ही जसं भाऊसाहेबांनी आम्हाला विरोधी पक्षनेते त्यांनी सांगितलं की आम्ही जी पिसाळलेली कुत्री आहेत ती त्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्येच सोडू आणि त्यांना पण ते सहन व्हायला पाहिजे. ह्या चिमुकलीने सहन केलं या वयात, त्यांना या वयात खरं तर त्यांनी पण सहन केलं पाहिजे. मी परत एकदा या गोष्टीचा निषेध करतो आणि थांबतो. त्यांना सांगता येत नाही. हे फक्त उडवाउडवीची उत्तर द्यायचं काम यांनी चालवलेलं आहे. म्हणून प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, येणाऱ्या तुम्ही जर 2 महिन्याच्या आतमध्ये ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आई भावनाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला म्हणा की हे ओपन बोलत नाही मी, पण ह्या मुलीच्या जीवासाठी ह्या मुलीला जे घडले ना हिचं काय घडण याची गॅरंटी देऊ शकत नाही. मी एवढं सांगतो. म्हणून माझी प्रशासन नम्र विनंती आहे की अशी वेळ भविष्यामध्ये कोणत्याही मायमाऊली येऊ नये आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे एवढी त्या ठिकाणी विनंती करतो. हिचा जीव गेला असता काय सांगाल? हिला एवढे टाके पडलेले आहेत.
तर आज काय या सांगाल ठिकाणी महानगरपालिका प्रवेशद्वारावरती आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. खरं तर तळवडे रुपीनगर या भागातील नगरसेवक आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वारंवार याविषयी तक्रारी दिल्या होत्या, परंतु प्रशासनाने दखल त्याची घेतलेली नाहीये. अंशिका मिश्रा ही 4 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यावरती 66 टाके कुत्र्याच्या दचके तोडण्यामुळे पडलेले आहेत. ही जर आपण क्लिप पाहिली तर प्रत्येक माणसाला अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. या प्रशासनाला खरं तर काय करावं आणि काय नाही, प्रशासनाचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. कारण प्रशासनाला वारंवार या तक्रारी जरी केल्या असल्या तर त्यांनी कधीच दखल घेतलेली नाहीये. आणि ही अंशिका मिश्रा जी मुलगी आहे तिच्याबद्दल ह्या नगरसेवकांनी जीबीमध्ये सुद्धा हा विषय मांडला होता. गेली 10 दिवस झाले हा विषय होऊन तिला आर्थिक मदतही करणार होते, पण त्याच्यावरती ठोस कारवाई अजून झालेली नाही. याच्या पुढे जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पिसाळलेले कुत्रे, फटके कुत्रे त्यांच्या कॅबिनमध्ये सोडून त्यानंतर त्यांनी त्याचा विचार करावा. हीच माझी एक मागणी आहे की त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. प्रशासनामध्ये लोकच कमी आहेत पहिली गोष्ट, आणि हा फक्त एकाच भागापुरचा विषय मर्यादित नाही तर अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये फटके कुत्रे, चालणारे वॉकिंगला जाणारी लोक असतील, गाड्या चालवणारे, 2 व्हीलरला जाणारे, जॉबवरती जाणारे लोक असतील, त्यांना सुद्धा ही कुत्री आडवी जातात, ॲक्सिडेंट होतात, त्यांचा मृत्यू होतो. याला जबाबदार कोणी? प्रशासनाच जबाबदार आहे ना. तर प्रशासनाने त्वरित त्याच्यावरती कार्यवाही करून कायद्यामध्ये बदल करून ही घटना आणि हे कुत्र्यांचा नायनाट केला पाहिजे. कुत्र्यांची नसबंदी, तर तुम्हाला माहिती आहे हा विषय फार पूर्वीचा आहे कुत्र्यांची नसबंदीचा. ह्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे, मी मागेही पाहिलेला आहे. आणि भ्रष्टाचार झाल्यामुळे कुत्र्यांची प्रामुख्याने नसबंदी झालीच नाही मी म्हणेल, फक्त ते टेंडर घेऊन तो पैसा उकळण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध. ह्या भागाचे जे 4 नगर सदस्य आहेत यांनी या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे निवेदन ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्यांच्यावरती कठोरातली कठोर कार्यवाही होण्यासाठी सुद्धा निवेदन हे महापौर आयुक्तांकडे दोघांकडेही दिलेले आहे. लेटर दिलेले पुढे जे कोठियाना आपण बाहेर घेऊ माईक तुमचं नको. असं खाली पकड. खरं तर 2-4 दिवसापूर्वी चिखलीमध्ये घटना घडली आणि ते एका लहान मुलीला कुत्र्यांनी 5-6 कुत्र्यांनी तिचे चावा घेतला आणि तिला 62 टाके पडले. खरं तर ही घटना चिमुकलीची घडली म्हणून त्या प्रभागातील लोकांनी लक्ष दिलं, पण ह्या घटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोजच्या घडत आहेत आणि घडतात. ते खरं तर आपण जो प्रश्न विचारला साथीमध्ये तक्रार येतात, आम्ही पण कायम तक्रार करत असतो, परंतु तक्रारीची दखल घेतली जात नाही. आणि गाडी आली तरी कुत्रे भेटत नाही, ते नुसतं सांगतात कोणतं की मॅडम आलो होतो आम्ही आणि काय कुत्रे मिळाले नाही. मग तुम्ही एक व्यवस्था करा ना, रात्रीचे कुत्रे सगळे बाहेर पडतात, रात्री घ्या ना, रात्रीची नाईट शिफ्ट लावा आणि कुत्रे पकडा. कुत्रे पकडू नाही ते परत सोडतात.